आरोपीला सांभाळावं वाटतं, त्यांना आयुष्य आरामाचं जीवन द्यावं वाटतं। आरोपीनं एका कुणाच्या तरी लेकाचा, कोणाच्या तरी लेकीच्या बापाचा निर्घृणपणे खून केलाय, क्रूर पद्धतीनं हत्या केली, त्यांना तुम्ही सांभाळताय। त्यामुळे सरकारनं त्यांना सुद्धा पाठीमागं ठेवलं नाही पाहिजे, कारण हे सगळं रॅकेट आहे प्रचंड मोठं। आणि याच्यात नार्को टेस्ट जर खंडणीमधल्या आरोपींची आणि हत्यामधल्या आरोपींची जर नार्को टेस्ट झाली तर याच्यात 100% सरकारचे कोण कोण मंत्री आमदार आहेत हे मध्ये येणार आहे आणि ते घेतलंच पाहिजे। सगळे आरोपी बीडमधूनच सापडत आहे आणि तिथं सीआयडीचं मुख्यालय आहे। एवढं दमदार खातं त्या ठिकाणी असतं, सीआयडीच्या हाती कोणीच लागत नाही। पुण्यातून सापडते, परत एसआयटी नेमण्यात आली आहे नवीन, एसआयटी मार्फत ही चौकशी सीआयडीला कोणी सापडत नाही। हे डावच 100% सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालतात, कारण इतके दिवस लपून राहत आहेत। काहीतरी कट कारस्थान शिजल्यासारखं सामूहिक कट शिजवतायत, म्हणजे सुटून जाण्याचा म्हणा किंवा पोलिसांना हुलकावणी देण्याचा। आणि याच्या पाठीमागे सरकारमधला मंत्री काही आमदार असायला पाहिजेत, जेणेकरून हे यांना शिकवते, तू असा पळ, तू तसा लपून बस, म्हणजे इतक्या दिवसांना अटक हो आणि पुण्यातच हो। म्हणजे तुम्हाला पुण्याचं नाव बदनाम करायचं का? बीडचं तर केलं तुम्ही, पण आता पुण्याचं जिल्ह्याचं सुद्धा नाव तुम्हाला खराब करून टाकायचं। हीच काहीतरी याच्या पाठीमागची त्यांची भूमिका आहे आणि हे आरोपींना शिकवत आहे। 100% हे खरं आहे। नाही, पण त्याच्यामध्ये असं वाटतंय का की हे प्रकरण हळूहळू थंड करून हे सगळं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न होतोय? कारण आधी 4 सापडले, नंतर 1 हजर झाला, नंतर 2 सापडले। अरे यांच्या बापाला थंड होत नाही, यांच्या बापाचा बाप आला ना, दबू देत नाहीत मॅटर आम्ही। तुम्ही लपताय ना। आता बघा, सीआयडीला, एसआयटीला आणि पोलीस प्रशासनाला जे चौकशी करतायत ना, यांनी नुसतं ऐकून घेऊ नका। हे कोण साखळी नाही, ही सगळी साखळीमध्ये घ्या। इथून पुढं किमान म्हणजे महाराष्ट्रातल्या पोलीस प्रशासनाला सांगणं आणि गृहमंत्र्याला सांगणं, इथून पुढं असे खून करणाऱ्याला लोक सांभाळणार नाहीत। म्हणून हे जे लपून ठेवत होते ना, यांना पहिलं मध्ये टाका, यांना सोडू नका, कारण हे सुद्धा त्या खुनाला जबाबदार आहेत। कारण तुम्ही आरोपी लपून ठेवतात म्हणजे तुम्ही सगळेच या षडयंत्रात सहभागी होतात, या कटात सहभागी होतात। कारण इकडे खून करायचा आणि तुम्ही इकडे लपून ठेवायचं, म्हणजे तितकेच हे लपून ठेवणारे सुद्धा हत्येला जबाबदार आहेत। यांनी ज्या ज्या गाड्या वापरल्यात त्या गाड्यावाले सुद्धा याला जबाबदार आहेत। कारण हे घेऊन पाहता, यांना एखाद्याचं लेकरू गेलंय याचं दुःखच नाहीये। खून करणारा आरोपी कसा घेऊन पळून जायचा आणि त्याला लपून ठेवायचं, त्याला सांभाळायचं, ही भूमिका महाराष्ट्रातल्या या लोकांची चांगली नाहीये। म्हणून याला धडा शिकणं गरजेचं आहे। दादा, याच्यामध्ये या आरोपींपैकी आणखी एक आरोपी पकडला गेलाय। ज्या दिवशी किडनॅप झाले संतोष अण्णा, त्यांचं लोकेशन सांगणारा त्यांच्याच गावातला व्यक्ती सुद्धा पोलिसांनी उचललेला आहे। आणखी आरोपींमध्ये वाढ होईल सगळ्या? हे 50-60 फूट आकडा जाऊ शकतो यांचा, कारण हत्या खंडणीमुळे झाली। याला खंडणीवाला मेन जबाबदार आधी, यांनी ते केलं नसतं म्हणून तिथं त्यांनी खून करायचं सांगितलं। यांचे तसे मोबाईलचे रेकॉर्ड सुद्धा आता पोलीस प्रशासनाकडे आले असते, कारण हे जे खंडणीमधल्याने खून करायला लावलाय, खून करणारे या दोघांची मिळून म्हणजे खंडणी आणि हत्या करणारी यांचे नार्को टेस्ट होणं गरजेचं आहे। कारण याच्यात कोणत्या मंत्र्यानं, कोणत्या आमदारानं, सरकारमधल्या कुठल्या मंत्री आले काय की यांनी यांना बळ दिले खंडणी मागायला पण आणि खून करायला पण, गरजेचं आहे। आणि जितके लोक यांना गाड्यात घेऊन पळाले, ज्यांनी यांना घरी ठेवलंय, ज्यांनी यांना आतापर्यंत सांभाळलंय, म्हणजे सांभाळणाऱ्याला दुःखच नव्हतं, तो खूप आनंदी होता का आरोपीला सांभाळतोय म्हणून? कारण तू माहिती का दिली नाही पोलिसाला, ज्याच्या घरी हे होते, ज्या कुठल्या दवाखान्यात हे उपचार घेत होते, यांना पोलिसांना माहितीच द्यावटली नाही का की एक मुलाचा यांनी खून केलाय, ज्यांनी सांभाळत। तुमच्या जर घरातला खून झाला तर मग बाकीच्यांनी असेच आरोपीला पण ठेवायचे घेऊन पुढे। म्हणून यांना धडा शिकवणं गरजेचं आहे। मुख्यमंत्र्यांना जाहीरपणानं परभणीतून सांगतो, तुम्हाला हे करावं लागणार, सगळी साखळी जेवढी ती पूर्ण पकडावी लागणार, यांची नार्को टेस्ट करावीच लागणार। तर मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनोज जरांगे पाटील आता परभणीमध्ये दाखल झालेले आहेत। हे खूप मोठं रॅकेट आहे, सर्व आरोपींची नार्को टेस्ट करा अशी मागणी जरांगे पाटलांनी केलेली आहे। सरकारमधले मंत्री याला खतपाणी घालत आहेत अशी शंका सुद्धा त्यांनी व्यक्त केली आहे।